आणि यानंतरची बातमी पालघरमधून आहे। पालघर जिल्ह्यात रणकोळ आश्रम शाळेत 27 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। पहाटे नाश्ता केल्यावर त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या। 27 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। संतोष पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। संतोष, या 27 जणींची प्रकृती नेमकी कशी आहे आणि हा प्रकार कसा घडला? प्रज्ञा, नक्कीच या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती जरी स्थिर असली तरीही त्यांना उलटी आणि मळमळ हा त्रास आहे तो आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर रात्री त्यांनी जेवण केलं, त्याच्यानंतर काही विद्यार्थिनी आहेत त्यांना मळमळ आणि उलटी जाणवू लागली। त्यानंतर जवळपास 10 विद्यार्थ्यांना ऐना PHC मध्ये रात्री दाखल करण्यात आलं होतं आणि आता पहाटे पुन्हा 27 विद्यार्थिनींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। रात्री त्यांनी दुधीची भाजी खाली होती, त्याच्यानंतर पहाटे कांदा पोहे हा नाश्ता केला होता। मात्र ही नेमकी जी बाधा आहे ती पाण्यातून झाले की अन्नातून झाले हे तपासणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर फक्त विद्यार्थिनींनाच ही लागण झालेली आहे। तिथे विद्यार्थी सुद्धा राहतात आणि सर्वांना एकत्रच जेवण वगैरे होतं, त्यामुळे नेमकी ही लागण कशामुळे झाली हे आता तपासानंतरच कळेल। प्रज्ञा, संतोष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।